नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज हळद आहे, तर चुलत दीर आहे माझं आणि त्यांची हळद आहे आज। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कालच आम्ही पुण्यावरून आलो आणि पुऱ्यांचा कार्यक्रम देखील होता। हॉस्पिटलला गेलो होतो आम्ही, कारण की चुलत सासऱ्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। 2च दिवस लग्न राहिलं आणि लग्नाचं सांगून घरी जात असताना त्यांचा अपघात झालेला आहे। तर त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले, ते दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। एक पायाचं ऑपरेशन झालं, दुसऱ्या पायाचं 2 दिवसानंतर ऑपरेशन आहे। तर हळद पिंपरीला ठेवली होती, नवरीची आणि नवरदेवाची हळद एकत्रच करण्याचं त्यांचं अगोदरचं नियोजन झालेलं होतं। पण हे असं झाल्यानंतर संपूर्ण नियोजन बदली झालं आणि हळद इथे शिपलापूरला आमच्या घरीच ठेवण्यात आली। तर त्याच्यामध्ये पाऊस पण खूप येतोय। तर सकाळी 9-10 वाजता त्यांना देवदर्शन घेण्यासाठी इथे पाठवलं, जे शेताच्या कडाला किंवा जवळपासचे जे देव आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी। आजी आजोबांचं हे आहे, तर तिथं पण दर्शन घेण्यासाठी पाठवलं। पोळ्यांचा नैवेद्य करून दिला मी सोबत आणि ते देवदर्शन घेऊन आले तिथून। आणि दुपारी पण खूप पाऊस आला होता, तर 5 वाजता आम्ही हळद घेऊन नवरीच्या घरी गेलो आणि तिथे पण खूप जोराचा पाऊस चालू होता। त्यांची पण हळद तिथे दारापुढंच होती, तिथे पण पावसाने खूप राडा घातला होता, खूप असं चिडचिड झाली होती। तर बघा खूप तिथे पण जोराचा असा पाऊस चालू होता आणि आम्ही पावसामध्येच मग तिथे थोडा वेळ बसलो आणि पावसामध्येच लगेच निघालो, कारण की संध्याकाळी परत इथे हळदीची तयारी करायची होती। माझे चुलत सासरे लग्नाचं सगळ्यांना सांगून, गावामध्ये सगळ्यांना सांगितलं, भाऊकीतल्यांना सगळ्यांना सांगून घरी निघाले होते। तर संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान त्यांचा निमगाव जाळीजवळ ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचे दोन्ही पण पाय तिथे फ्रॅक्चर झाले। तर दोन्ही पायाला पण खूप मार लागला, दोन्ही पायांचं त्यांचं ऑपरेशन करायचं आहे। तर ते हळदीला आणि लग्नाला नाही, त्याच्यामुळे खूप वाईट वाटलं आणि त्यांची तब्येत आता बरी आहे, पण दोन्ही पायांचं त्यांचं ऑपरेशन झालं आहे, त्यांना आता आरामाची गरज आहे। तर मग सगळं नियोजन आम्ही इकडंच केलं। तर माझे मळ्यातले दीर सासरे आम्ही सगळ्यांनी मिळून इथे त्यांच्या हळदीचं नियोजन केलं। नवरीच्या घरी हळद घेऊन आम्हा 2 जणांना पाठवलं होतं। तर आमच्यासोबत दीदी पण आली होती आणि अजून एक ते प्रतापूरचे नाना होते, ते पण होते आमच्यासोबत। तर आम्ही 4 जण मिळून गेलो होतो, हळद देऊन आलो आम्ही। आणि नंतर संध्याकाळी आम्हाला गावामध्ये पण जायचं होतं, नवरदेवाची मिरवणूक होती गावामध्ये, DJ लावला होता तर गावामधले देवदर्शन करण्यासाठी। तर बघा आम्ही संध्याकाळी इथे ना 6 वाजले होते चांगले आणि पावसाचं एवढं वातावरण झालं होतं, खूप वातावरण झालं होतं पावसाचं आणि लाईट पण नव्हती। तर आता इथे जायचं आहे गावामध्ये, तर वातावरण तर खूप झालेलं आहे, त्याच्यामुळे 2-3 गाड्या सोबत ठेवल्या, कारण की जर खूप जोराचा पाऊस आला तर लगेच गाडीत बसून वापस येता येईल अशा हिशोबाने गाड्या 2-3 सोबत ठेवलेल्या होत्या। आणि आता बघा सगळेजण आवरून आता निघालो आहोत गावामध्ये, गावात जायचं आहे आता। तर नवरदेवाची गाडी निघालेली आहे, काही जण गाडीत गेले, काही जण आम्ही तर पायी गेलो होतो, जेवढे गाडीत बसतील तेवढे गाडीमध्ये गेलो। लहान मुलांना त्यांना गाडीमध्येच पाठवलं आणि आम्ही पायी गेलो। तर गाव पण जवळच आहे, तर मग आम्ही पायी गेलो। तर आता DJ पण आहे, नवरदेवाची गाडी पण गेली पुढं, बाकीच्या अजून 2-3 गाड्या होत्या त्या पण गेल्या आणि आम्ही 5-6 जणी बायका पायी गेलो। तर आम्ही रस्त्यानेच भिजलो, कारण की एवढा जोराचा पाऊस आलेला आणि पाऊस उघडेपर्यंत आम्ही थोड्या वेळ तिथे शेडमध्येच थांबलो। आणि आता पाऊस उघडल्यानंतर सगळेजण आता इथे मारुती मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि आता बाहेर निघले सगळेजण। तर खूप चिडचिड झाली, कारण की पाऊस येऊन गेला, त्याच्यामुळे सगळी राडा झालेला आहे, खाली सगळं पाणी झालेलं आहे। आता असंच आम्ही आता देवदर्शन करण्यासाठी पुढं जाणार आहे। आणि ताईने आणि दीदीने घातलाय घागरा, तर आता ह्या पावसाच्या चिडचिडीमध्ये घागरासुद्धा त्यांना आवरता येईना, कारण की खूप खाली म्हणजे असं नाही का चिडचिड झाली, सगळं पाणीचे रस्त्यावरती।
तर लाईट गेलेली आहे, खूप अंधार झालाय, सगळे पाहुणे पण जमले, जनरेटर जोडले पण थोडासाच उजेड झालाय. तर आतमधले सगळे बल्ब सगळं इथे पाठीमागं खूप लाईटिंग जोडलेली, तर लाईट आल्यावरती खूप उजेड होईल, पण लाईट काही येईना. तर थोडासा उजेड केलाय, सगळे पाहुणे बसले, काही सुशेनाचं झालंय. स्वयंपाक बनवून झालाय, लापशी बनवली, डाळ भात बनवलाय, मटकी बनवलेली आहे, स्वयंपाक बनवून झालेला आहे. आता आंघोळ घालायची नवरदेवाला. तर इथे सगळ्यांनी मिळून फोटो काढले, सगळेजण भावूक झाले, कारण की ते नानांचं असं झालं त्याच्यामुळे सगळेजण खूप रडले. तर मुलगासुद्धा खूप रडत होता, तर समजवलं सगळ्यांनी त्याला. आणि मग आता इथे सगळ्यांनी फोटो काढले, आंघोळ घातली. तर लाईट आल्यावरती खूप उजेड होईल, पण लाईट काही येईना. तर बघा नवरदेव रडतोय, आम्ही पण आंघोळ घातली नवरदेवाला, खूप समजून सांगितलं, त्यामुळे थोडासा शांत झाला. या पुतळ्या गाण्यासाठी या चौकीवर जयाला नवरा कडे राहू येती, नवरा ये साड्या वापरती या पुतळ्या गाण्यासाठी या Gracias.